राम राम मंडळी, आज आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल. सगळे म्हणतात ना आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. पण ते इन्व्हेस्ट करायच्या आधी त्या स्टॉकचं ॲनालिसिस कसं करायचं हे कोणी सांगतच नाही आपल्याला. तर हेच एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मी तुमच्यासमोर ठेवणार आहे आज, की स्टॉक ॲनालिसिस कसं करायचं. नॉर्मली यज्ञामध्ये आम्ही एक 5G पॅरामीटर असतात आमचे, 5G ॲनालिसिस ते आम्ही करतो. आता ते काय आहे ते मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू त्याचा देणार आहे. आमची वेबसाईट आहे investYajna.in. हे बघा इथे लिहिलेली आहे investYajna.in. तिला व्हिजिट करा आणि त्याच्यावर जाऊन स्टॉकोमीटरचं जे आमचं फीचर आहे त्याच्यात जाऊन तुम्ही स्टॉक्सबद्दल ही माहिती घेऊ शकता. सो हे 5G ॲनालिसिस नेमकं हाय काय याच्याबद्दल मी तुम्हाला आज बोलणार आहे. सो पहिला पॅरामीटर आहे त्याच्यामधला ते आहे एंटरप्राइज. एंटरप्राइज म्हणजे कंपनीबद्दल आपण ॲनालिसिस करायला पाहिजे. आता कंपनीचे प्रॉडक्ट्स कोणते कोणते आहेत, कंपनी इंडियामध्ये कुठं बिझनेस करती, कंपनी एक्सपोर्ट करती का, कंपनीचे प्रमोटर्स कोण आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्या गोष्टी त्या कंपनी ॲनालिसिसमध्ये येतात. नॉर्मली ही जी इन्फॉर्मेशन असते, कंपनीची एक ॲन्युअल रिपोर्ट असते, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. बघा या सगळं व्यवस्थित समजून सांगते ते. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कधी जमलं तर आपण ॲन्युअल रिपोर्टबद्दल पण बोलू, पण फार लई मोठा व्हिडिओ होऊ शकतो तो, पण करू आपण प्रयत्न करू त्या गोष्टींचा. हळूहळू तुम्हाला एज्युकेट एक ब्रॉडर अँगल मी तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न इथं करत आहे. सो कंपनीबद्दल सगळ्यात बेस्ट सोर्स असतो ते असते कंपनीची वेबसाईट. कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात. कंपनी सांगते आमचे प्रॉडक्ट कुठले आहेत, आम्ही कुठले बिझनेस करतो, काय ऑपरेशन्स आहेत आमची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेबसाईटवर मिळून जातात कंपनीच्या. आणि त्यांचं एक सेक्शन पण असते कंपनीच्या वेबसाईटवर, ते असते इन्व्हेस्टर रिलेशन्स. त्या इन्व्हेस्टर रिलेशन्सवर तुम्हाला कंपनीचे फायनान्शियल सुद्धा मिळून जातात, कंपनीचे रिझल्ट्स मिळतात, इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन मिळतात. सगळ्या गोष्टींचा सोर्स तुम्हाला असतो कंपनीच्या वेबसाईटवर. सो हे कंपनीचं बद्दल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तिथे मिळून जाते. आता दुसरा पॅरामीटर आहे ते आहे इंडस्ट्री. इंडस्ट्री म्हणजे सेक्टरचं ॲनालिसिस करणं तेवढंच महत्त्वाचं असते. आता काही सेक्टर असतात ना ते फार ग्रोईंग सेक्टर असतात, आणि काही सेक्टर जे असतात ना ते थोडेसे स्लगिश असतात. सो नॉर्मली आपण ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट करतो त्यावेळेस असे ग्रोईंग सेक्टरकडे बघणं फार गरजेचं असतं. म्हणजे जिथं अंडर पेनिट्रेशन फार जास्त आहे. अंडर पेनिट्रेशन म्हणजे लई कमी लोकांनी ते पर्टिक्युलर कंपनीचे प्रॉडक्ट्स म्हणा किंवा सर्व्हिसेसला घेतलेलं असतं. आता एक्झाम्पल म्हणून बघितलं तर लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्री. इंडियामध्ये लाईफ इन्शुरन्सचं पेनिट्रेशन लई कमी आहे. आणि तुम्हीच बघून घ्या ना, तुम्ही किती लोकांनी लाईफ इन्शुरन्स घेतलेला आहे, आणि लाईफ इन्शुरन्स बरोबर किती लोकांनी घेतलेला आहे. एखाद्या वेळेस असेल कोणतरी आपलं शेजारी पाजारी नातेवाईक कोणतरी असतं, आपल्या गळ्यातून LICची पॉलिसी घालूनच जातो. सो असं नाही, ॲक्च्युअल आपल्याला किती लाईफ इन्शुरन्स कव्हर पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल, माझं 10 लाख रुपये पर ॲनमचं इन्कम आहे एक्झाम्पल, तर मी 1 करोडचं इन्शुरन्स घेतलंय का, 1.5 करोडचं घेतलंय का, 2 करोडचं घेतलंय का. आपण फक्त 5, 10, 15, 20 लाखापर्यंतच इन्शुरन्स घेऊन जातो, आणि ते सुद्धा मनी बॅक काइंड ऑफ पॉलिसीज, त्या फार खराब असतात. सो म्हणजे तिथं तुम्हाला 4-5% इंटरेस्ट मिळत नाही, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही रिटर्न सुद्धा मिळवू शकत नाही त्याच्यामध्ये. तिथं आपण जातो. सो कमिंग बॅक टू द मेन पॉईंट, अँड दॅट इज अंडर पेनिट्रेटेड सेक्टर, की जे नॅचरली ग्रोईंग असतं. अंडर पेनिट्रेशन इज इतकं जास्त आहे की तुम्ही काही केलं बी नाही तरी ते सेक्टर चांगलं ग्रो होऊ शकतं. तर असे सेक्टर्स आपण आयडेंटिफाय करायचे. काही नावं सांगतो तुम्हाला. लाईफ इन्शुरन्स सेक्टर म्हणा, किंवा जनरल इन्शुरन्स सेक्टर म्हणा, किंवा ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचं जे सेक्टर आहे ते सुद्धा तुम्ही इथे पकडू शकता, किंवा नॅचरल गॅसवालं जे सेक्टर आहे ते सुद्धा आपण इथं पकडू शकतो. किंवा आता हे व्हेकल्समध्ये म्हणा किंवा ऑटोमोबाईलमध्ये म्हणा, इलेक्ट्रिक व्हेकल्सचं पेनिट्रेशन हळूहळू वाढणार आहे. ते पण एक फार ग्रोईंग सेक्टर आहे. सो असे सेक्टर्स आपण आयडेंटिफाय करायचे, आणि त्याच्यामध्ये त्यांचे लीडर्स म्हणा किंवा त्या सेक्टरचे जे सगळ्या कंपनीज असतात त्या कंपनींना आउट परफॉर्म करणारी कंपनी कोणती आहे ती आपण सिलेक्ट करायला पाहिजे. सो हे सगळं ॲनालिसिस म्हणजे नॅचरली ग्रोईंग सेक्टरमध्ये ॲलोकेशन घेणं फार गरजेचं असते. एक एक्झाम्पल म्हणून थोडंसं अजून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आता कसं बघा, बँकिंग इंडस्ट्री जी आहे इंडियामध्ये, त्याच्यामध्ये 65% जो बिझनेस होतो ना तो पब्लिक सेक्टर बँक्समध्ये होतं. म्हणजे कुठल्या, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, अशा सगळ्या PSU बँक्स, म्हणजे खूप साऱ्या बँक्स आहेत. त्याच्यामध्ये मेजर 65% बिझनेस ते करतात, आणि 35% बिझनेस जो आहे तो प्रायव्हेट सेक्टर बँक्स करतात. त्याच्यामध्ये कोण आलं, HDFC बँक आली, ICICI बँक आली, ॲक्सिस बँक आली, कोटक बँक आली, येस बँक सुद्धा आली, IDFC फर्स्ट बँक आली, ॲक्सिस बँक आली. अशा खूप साऱ्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स करतात. आता असं म्हणतात की येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये हे पिक्चर एक्झॅक्टली उलटं होणार आहे. म्हणजे कसं, म्हणजे या प्रायव्हेट सेक्टर बँक ज्या आहेत ना त्यांचा 65% बिझनेस होणार आहे, म्हणजे जे शेअर असणार आहे बिझनेसमध्ये, आणि 35% शेअर PSU बँक्सकडे असणार आहे.
म्हणजे एक तर हे मार्केट शेअर पण घेणार PSU बँकांकडून आणि प्लस जी आपली इकॉनॉमीमध्ये ग्रोथ होणार, क्रेडिट ग्रोथ म्हणजे लोनची ग्रोथ होणार, त्याचा बी ॲडव्हान्टेज या बँकांना मिळणार. सो हे जरी बघितलं तुम्ही तर एक चांगलं ग्रोईंग सेक्टर ते असू शकतं. एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतो तुम्हाला. तर असं तुम्ही इंडस्ट्रीचं अनालिसिस करायचं की ग्रोथ कशी असणार येणार आहे 5-10 वर्षांमध्ये, 15 वर्षांमध्ये, 20 वर्षांमध्ये, ते तुम्हाला एक चांगलं पिक्चर तिथून कळू शकतं. हे झालं इंडस्ट्रीबद्दल. आता तिसरं पॅरामीटर झालं फायनान्शियलबद्दल. म्हणजे भाई कंपनीचे जे रेव्हेन्यू आहेत ते कसे ग्रो होत आहेत, कंपनीचे प्रॉफिट्स कसे ग्रो होतात, कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट्स कसे ग्रो होतात, कंपनीचे जे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन्स असतात ते कसे ग्रो होतात, कंपनीचं डेट किती आहे, कंपनीवर डेट टू इक्विटी रेशो किती आहे कंपनीचा, ते डेट सर्व्हिस करण्यासाठी इंटरेस्ट कव्हरेज रेशो किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या वेबसाईटवर investednet.in वर अवेलेबल आहेत. तर या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि हळूहळू आपण एक कव्हर पण करू. पण म्हणजे फायनान्शियली स्ट्रॉंग कंपनी पाहिजे आपल्याकडे. सो अशा कंपन्या तुम्ही फाइंड आउट करायला पाहिजेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर व्हॅल्युएशनचा पॅरामीटर. आता हे फार डीप थॉट प्रोसेस पाहिजे याला, फायनान्शियल अनालिसिस करून ते व्हॅल्युएशनवर येणं. त्याला खूप साऱ्या मेथड्स आहेत. सिंपल मेथड म्हणजे पी रेशो बघणं, पी रेशो बना किंवा PB रेशो, प्राइस टू बुक रेशो किंवा प्राइस टू अर्निंग रेशो आपण सांगितलं होतं ना. सो त्याचे ॲव्हरेज बघायचे. 1 वर्षात पी रेशो किती होता कंपनीचा, मीडियन पी 3 वर्षाचा किती होता, 5 वर्षाचा किती होता, 7 वर्षाचा किती होता, 10 वर्षाचा किती होता, हे सगळे डिटेल्स आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. तिथून तुम्हाला आयडिया येईल की कंपनी कशी ट्रेड करतीये. ट्रेड म्हणजे ट्रेडिंगसाठी नाही, की काय व्हॅल्युएशनवर कंपनी ट्रेड करते. हळूहळू ज्यावेळेस डीप थॉट प्रोसेस होईल तुमचं, तर तुम्हाला पण भारी अनालिसिस करता येईल. व्हॅल्युएशन वेगवेगळ्या पद्धतीने काढता पण येते. ॲझम्पशनचा खेळ आहे सगळा तो. सो हे व्हॅल्युएशन कसं आहे, मग तुम्हाला कम्फर्ट आहे का व्हॅल्युएशनवर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळू शकतात आमच्या वेबसाईट investednet.in वर. नंतर शेवटचा पॅरामीटर पण लई इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. हा आहे जी म्हणजे गव्हर्नन्स पॅरामीटर. कॉर्पोरेट गव्हर्नन्स कंपनीचं कसं आहे, काही चुकीच्या कामामध्ये पकडले गेलेली नाही ना कंपनी. आपण बघतो ना कसं होतं गोष्टी. माल्याने काय गोंधळ घालून ठेवला होता, येस बँकेच्या प्रमोटर्सनी काय गोंधळ घालून ठेवला होता, कसे काय त्या स्टॉक्सला मारलं, DHFLच्या प्रमोटर्सनी कसं गोंधळ घालून ठेवला होता. सो हे जे कॉर्पोरेट गव्हर्नन्स असतं ते फार महत्त्वाचं असतं. याचे काही एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर जे कंपनीचे प्रमोटर्स असतात त्या प्रमोटर्सने आपले जे शेअर्स आहेत, प्रमोटर होल्डिंग आहे, ते काही प्लेज केलेली आहे का ते बघणं फार गरजेचं असतं. आणि प्लेज केलेली आहे तर कुठं दुसरीकडे जाऊन तिसरीकडे धंदे करायला नाही तर ते पैसे उचलून. सो या गोष्टी बी बघणं गरजेचं असतं. न्यूजमध्ये अननेसेसरीली काहीतरी त्यांच्याबद्दल निगेटिव्ह चालू आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. सो ही जी गोष्ट आहे हळूहळू तुम्हाला कळेल की बाबा कुठली कंपनी चांगली आहे, कुठले प्रमोटर्स चांगले, हे एक्सपिरियन्सनंच येतं. ह्याला काही पॅरामीटर म्हणजे असं काही टिक करता येत नाही याच्यामध्ये. ह्याला तुम्ही हळूहळू जसं एक सीझन्ड इन्व्हेस्टर बनताल तसं या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तर हे 5 पॅरामीटर्स प्रत्येक कंपनीचे इन्व्हेस्ट करण्याच्या आधी बघणं फार इम्पॉर्टंट आहे. कोणतर म्हणते हे विकत घे, कोणतर म्हणते ते विकत घे, कोणतर म्हणते हे सेल कर, अशा गोष्टी करून स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. प्रॉपर 5G अनालिसिस करून इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्ही चांगलं इन्व्हेस्टर बनू शकतात. आणि तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ चांगले तर लाईक मारा, शेअर मारा आणि चॅनलला सबस्क्राईबचं पण बटन दाबून टाका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही चांगलं काम करत आहोत तर प्लीज विजिट investednet.in आणि मराठी हा प्रोमो कोड यूज करा. 35% जास्त डिस्काउंट तुम्हाला आमच्या सगळ्या रिसर्च प्रॉडक्ट्सवर अवेलेबल आहे फक्त मराठी बांधवांसाठी. सो प्लीज विजिट investednet.in आणि आमच्या रिसर्च प्रॉडक्ट्सचा लाभ घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.